एक रंग उधळे नभी हिरवाईले अवनी चिंबवली दान ही जादू केली कोणी ढगांचा पडदा धरुनी उजळीत रंग भरू पावसाची गुपित उकळण्या मान्सून संगे फिरू कलर्स ऑफ मान्सून कलर्स ऑफ मान्सून मान्सूनचे विविध रंग रहस्य उलगडणारी वेब सिरीज कलर्स ऑफ मान्सून भवताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून। हॅलो फ्रेंड्स, भवतालच्या कलर्स ऑफ मान्सून या सिरीजमध्ये आपलं स्वागत। मी अभिजित घोरपडे। मान्सूनचे रंगढंग शोधणारी आणि त्याची अनेक गुपितं उलगडून दाखवणारी मालिका खास तुमच्यासाठी। आज आपण बोलणार आहे मान्सूनच्या भारतातल्या प्रवासाबद्दल। भारताला तिन्ही बाजूंनी समुद्रांनी वेढलाय। दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला आपला अरबी समुद्र। या समुद्रांचा त्याच्या भारतातल्या प्रवासावर खूप मोठा परिणाम होतो। मोसमी वारे भारतापर्यंत पोहोचतात ते हिंदी महासागरातून, पण भारतात आल्यानंतर त्यांची विभागणी दोन शाखांमध्ये होते। एक शाखा बंगालच्या उपसागरातून वर सरकते, तर दुसरी शाखा अरबी समुद्रातून पुढे जाते। अरबी समुद्रातली शाखा ही दक्षिण भारत, पश्चिम किनारपट्टी आणि त्याच्या लगतच्या भागाला पाऊस देते, तर बंगालच्या उपसागरातली शाखा ही ईशान्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारताला भरपूर पाऊस देते। मान्सूनच्या दोन्ही शाखांचा प्रवास हा एकमेकांना समांतर होतो। या दोन्ही शाखा भारताच्या मुख्य भूमीत एकाच दिवशी पोहोचतात आणि ती तारीख असते 1 जून। 1 जूनला अरबी समुद्रातली शाखा ही केरळ किनारपट्टीवर पोहोचते, तर बंगालच्या उपसागरातली शाखा ही ईशान्य भारतात दाखल होते। अर्थात ही झाली सरासरी तारीख। त्याच्या पुढं मागं सुद्धा या शाखा त्या ठिकाणी पोहोचू शकतात। मान्सूनच्या दोन्ही शाखा जेव्हा भारताच्या मुख्य भूमीवर पोहोचतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एक आगळी स्पर्धा सुरू होते। ही स्पर्धा असते राजधानी दिल्लीला आधी पोहोचण्याची। त्याच्यामध्ये कधी अरबी समुद्राची शाखा बाजी मारते, तर कधी बंगालच्या उपसागराची शाखा जिंकते। अर्थात मान्सूनच्या या दोन्ही शाखा भारतीय मान्सूनचाच भाग आहेत। त्या मिळून संपूर्ण देश व्यापतात। मान्सून जेव्हा राजस्थानच्या वाळवंटात पोहोचतो, तेव्हा त्यानं संपूर्ण भारत व्यापल्याचं मानलं जातं। त्यासाठी या शाखा जवळजवळ 1.5 महिन्यांचा वेळ घेतात। मान्सून राजस्थानच्या वाळवंटात साधारण 15 जुलैच्या आसपास पोहोचतो। भारतात दाखल झाल्यापासून जवळजवळ 4 महिन्यांचा मुक्काम ठोकून तो आल्या वाटेने पुन्हा निघूनही जातो।
मान्सूनच्या 4 महिन्यांपैकी काही दिवस सक्रिय पावसाचे असतात तर काही दिवस उघडीपीचे. हेही आपल्या मान्सूनचं एक वैशिष्ट्यच. पावसाळ्याच्या 4 महिन्यांपैकी 3 ते 4 कालखंड हे सक्रिय पावसाचे असतात आणि सक्रिय पावसाच्या कालखंडांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते ती उघडीप. ही उघडीप किती दिवसांची आहे याच्यावर आपल्याकडच्या पिकांचं बरंचसं भवितव्य अवलंबून असतं. जाता जाता एक प्रश्न. मान्सून भारताच्या मुख्य भूमीत पोहोचण्यापूर्वी अंदमान निकोबार बेटांवर आलेला असतो. ती तारीख कोणती? या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि ते आम्हाला जरूर कळवा. मित्रांनो, या भागात इथंच थांबतोय, पण आपल्याला मान्सूनची अशी अनेक गुपितं उलगडायची आहेत. त्यामुळे पाहत रहा आणि इतरांनाही सांगा. भोवताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून. गुड बाय.